जणाला असं वाटतं की चारित्र्य प्रमाणपत्र मी कुणाकडून घेतो, तो माझा व्यक्ती कोण जवळचा आहे का नातेवाईक आहे का हे काय माहिती न्यायालयाला कसं काय कळणार आहे. परंतु लक्षात घ्या, आता जे चारित्र्य प्रमाणपत्र देत आहात ते तुमच्या स्वतःच्या जबाबदारीवरती देत आहात. परंतु नंतर नंतर ज्यावेळेस तुमचं फायनल सिलेक्शन होणार आहे त्यावेळेस तुमच्या पोलीस स्टेशनकडून, तुमच्या जवळच्या संबंधित पोलीस स्टेशनकडून मित्रांनो एकदा तुमची चारित्र्य पडताळणी होणार आहे. आणि पोलीस ज्यावेळेस तुमची पडताळणी करणार त्यावेळेस तुम्ही हे जे काही 2 सर्टिफिकेट दिलेले आहेत तर त्या दोघं जणाला मित्रांनो नक्कीच या ठिकाणी विचारात घेतलं जाणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की मी या ठिकाणी आता कोणताही दाखला दिला तरी या ठिकाणी माझं सिलेक्शन होईल किंवा माझा फॉर्म बाद होणार नाही. कदाचित फॉर्म तुमचा बाद होणार नाही. आता तुम्ही पुढे जाचालही, परीक्षा पण देचाल, मुलाखत पण देचाल, सगळं काय होईल. परंतु ज्यावेळेस या ठिकाणी पोलीस स्टेशनकडून न्यायालयाला रिपोर्ट जाईल की ह्या व्यक्तीने ज्यावेळेस हे 2 चारित्र्य प्रमाणपत्र घेतलेले आहेत तर ते दोघेही त्याचे या ठिकाणी काय आहेत, नातेवाईक आहेत किंवा अजून कोणते त्यांच्या अगदी जवळचे आहेत, तर मात्र तुमचा या ठिकाणी अर्ज बाद होईल. त्यामुळं आत्ता तुम्ही ज्यावेळेस चारित्र्य प्रमाणपत्र घेत आहात त्यावेळेस या ठिकाणी मला वाटतं की कोणताही या ठिकाणी मला भविष्यामध्ये प्रॉब्लेम नको. तर बघा, पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी कोणाचं घ्यावं, तर मी तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी सांगते की तुम्हाला एवढं तर नॉलेज आहे की तुमच्या नातेवाईकाचं नको घ्यायचं, एवढं तर या ठिकाणी नॉलेज आहेच. परंतु नेमकं आता घ्यायचं कुणाचं? ओके, हे जे प्रमाणपत्र तुम्हाला घ्यायचं आहे त्यांनी तर सांगितलेलं आहे की नातेवाईकाचं नाही घ्यायचं, स्पष्टपणे सांगितलेलं आहे की नातेवाईकाचं नाही घ्यायचं. मग नेमकं घ्यायचं कोणाचं? ओके, नातेवाईक तर तुम्हाला समजत आहेत की बाबा तुमचे घरातले तर घ्यायचेच नाहीत, कोणाचे आई वडील हे तर नाही घ्यायचं, काका मामा हे तर नाही घ्यायचं. इवन तुमचे दाजी असतील, बरेच विद्यार्थी म्हणतात की सर माझ्या भाऊजीचं घेऊ का, दाजीचं, कोणाचं अजून अशा रिलेटिव्हचं, ते खूप लांबचे आहेत, तर चुकूनही घेऊ नका मित्रांनो. ठीक आहे, पोलीस कुठली चाचणी करतील, कुठली पडताळणी करतील काही सांगता येत नाही. उगाच हक्काची मिळवलेली नोकरी घालू नका. ओके, कुठल्याही नात्याने दूरचा तो तुमचा नातेवाईक नसावा, ही गोष्ट लक्षात ठेवा. आता घ्यावं तरी नेमकं कोणाचं घ्यावं, तर पहिली गोष्ट या लक्षात ठेवा. बघा, तुमचे जे शिक्षक आहेत, ओके, तुमचे जे या ठिकाणी शिक्षक आहेत मित्रांनो, ते तुम्हाला चांगले ओळखतात. तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही काय करा, तुमच्या शिक्षकाचं घ्या. ओके, दोन्ही शिक्षकाचं घेतलं तर उत्तमच आहे, कारण शिक्षक म्हटल्यावरती ना तुमचा ते मित्र असण्याचा प्रश्न आहे आणि नातेवाईक तर नसणार आहेत. ओके, नातेवाईक नसतील याची काळजी घ्या शिक्षक. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते तुमचे मित्र तर नाहीत, कारण ते शिक्षक आहेत, गुरु आहेत. मग ते 2 गोष्टी झाल्या मित्रांनो, तुमच्या शिक्षकांचं घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या गावातल्या या ठिकाणी सरपंच असतील तर ते सरपंचाचं घ्या, सहज मिळून पण जाईल तुम्हाला. ठीक आहे, आता ग्रामसेवक कसं असतं, प्रत्येक 5 वर्षालाच तो गावामध्ये असतो, त्यामुळे ग्रामसेवकचं घेण्यात काहीच अर्थ नाही, कारण तो तुम्हाला ओळखतो कसं, त्याचं काम ड्युटी करतो का तुम्हालाच ओळखत बसतो. ओके, हा प्रश्न खूप मोठा आहे. त्यामुळं सरपंच कसा असतो, तुमच्या गावातला असतो, सरपंचाचं घ्या. किंवा तुम्हाला वाटलं की बाबा शिक्षकाचं पण नको, मग कारण शिक्षक पण या ठिकाणी नवीनच आमच्या गावात रुजू झालेले आहेत, मग एक तर काय करा, सरपंचाचं घ्या. आणि दुसरं म्हणजे काय करा, तुमच्या गावातल्या पोलीस पाटलाचं घ्या. पोलीस पाटलाचं जर घेतलं तर ते खूप ऑथेंटिक आणि स्ट्रॉंग या ठिकाणी चारित्र्य प्रमाणपत्र होतं मित्रांनो, कारण गावातल्या कुठलाही दंगा असेल, तंटा असेल, कुठल्याही अनुचित प्रकार असेल, काही जरी घडलं तरी पोलीस पाटलाचं ते नैतिक कर्तव्य असतं की त्याची जबाबदारी असते की ते पोलीस स्टेशनला तुमचं या ठिकाणी गावातला जो पण काय घडामोडी घडतात ते प्रथम पोलीस स्टेशनला कळवणं, हे पोलीस पाटलाचं या ठिकाणी काम असतं. त्यामुळे पोलीस पाटलाला गावातल्या खचाखळका सगळ्या माहीत असतात असं गृहीत धरलं जातं. मग तुम्ही मला जर डायरेक्ट विचारलं की सर आता फापट पसारा काय नको, स्पष्ट सांगा आम्ही कोणाचं घेऊ, तर मी तुम्हाला सांगेन की पहिली गोष्ट तुम्ही काय करा, सरपंचाचं घ्या, जो की तुमचा नातेवाईक नसावा. ओके, नातेवाईक असेल तर नका घेऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही काय करा, पोलीस पाटलाचं घ्या. विषय संपला, जास्त डोक्याला हेडॅक देऊ नका आणि आपला पूर्ण फोकस काय करा, अभ्यासावरती लावा. बाकी आपल्या एक्झाममध्ये टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. इथं मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका पण तुम्हाला भेटून जातील. आणि सोबतच या ठिकाणी जर आपण बघितलं तर पाठीमागच्या वर्षी ज्या पद्धतीने मित्रांनो आपण न्यायालय भरतीमध्ये विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट करण्यामध्ये आपला कंटेंटचा वाटा होता, याही भरतीमध्ये आपण या ठिकाणी न्यायालय भरतीमध्ये अगदी पुरेपूर क्वालिटी कंटेंट देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. त्यामुळं तुम्ही जर अजूनही आपल्या या बॅचमध्ये ऑफरमध्ये जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन व्हा. पाठीमागच्या विद्यार्थ्यांचे अभिप्रायसुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलवरती बघू शकता मित्रांनो, ज्या पद्धतीने या ठिकाणी या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे की सर माझं या ठिकाणी सिलेक्शन झालं, सर माझं लिपी एकसाठी या ठिकाणी सिलेक्शन झालं, तुमच्या अभ्यास साहित्याचा खूप उपयोग झाला, एक्झामोडीचे मनापासून धन्यवाद. फक्त धन्यवाद नाही तर स्क्रीनशॉटसुद्धा या ठिकाणी ते या ठिकाणी पाठवत असतात. या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो. तर वैशाली कदम या ठिकाणी जर आपण बघितलं, वैशाली शिवाजी कदम यांचा या ठिकाणी सिलेक्शन झालं. असं कित्येक विद्यार्थ्यांचं मी सिलेक्शन प्रत्येक व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या या ठिकाणी दाखवत आहे. सर तुमच्यामुळे सिलेक्शन झालं, तुमच्या कोर्सचा खूप फायदा झाला. तर आपलाही या ठिकाणी मित्रांनो वेळ वाया जाऊ नये, कुठलंही या ठिकाणी नवीन कंटेंट किंवा ट्रायल अँड एररवर करण्यापेक्षा जे ऑथेंटिक आहे, जे ऑलरेडी प्रूव्ह झालेलं आहे ते कंटेंट या ठिकाणी वापरा. भरपूर सारं या ठिकाणी तुम्हाला अपडेटेड स्टडी मटेरियल भेटून जाईल. नवीन सिलेबसवरती जे पण आता आपल्याला देण्यात येत आहे ते तुम्हाला या ठिकाणी दिलं जात आहे. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका या ठिकाणी तुम्हाला दिल्या जात आहेत. सगळं म्हणजे जे तुम्हाला या ठिकाणी आवश्यक आहे ते सगळं तुम्हाला या ठिकाणी भेटून जाणार आहे केवळ आणि केवळ 240 मध्ये.
ऑफर कधीही कोणत्याही क्षणी मित्रांनो संपून जाऊ शकते. ऑफर आहे तोपर्यंत त्याचा लाभ घ्या. आज जर घेणार असेल तर फक्त 240 काय करायचं, 72 48 93 0176 या नंबरला फोनपे किंवा गुगल पे करून त्या स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला बॅचमध्ये ॲड केलं जाईल. सर्व या ठिकाणी कंटेंट तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल. धन्यवाद.